शिंगणापूर मार्गावरील शाकंभरी कॉलनीत झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी 42,000चं प्रापंचिक साहित्य लंपास केलंय। या प्रकरणी माधुरी कातवरे यांच्या फिर्यादीवरून संशयित प्रसाद मिसाळ, साहिल चौगले यांना करवीर पोलिसांनी ताब्यात घेतलं। कोल्हापुरातील पापाची तिकटी परिसरातील कुंभार गल्लीत राहणाऱ्या माधुरी कातवरे यांचं शिंगणापुरातील शाकंभरी कॉलनीत दुसरं घर आहे। या घरात कातवरे यांचं येणं जाणं कमी असल्यानं हे घर सतत बंद असतं। या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराशेजारी सुरू असलेल्या बांधकामाचा आधार घेऊन जिन्यावरून टेरेसवर प्रवेश केला। त्यानंतर टेरेसचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करत घरातील प्रापंचिक साहित्याची नासधूस केली। तसंच घरातील 2 LCD टीव्ही, होम थिएटर, गॅस शेगडी, गॅस टाकी यासह अन्य साहित्य लंपास केलं। यामध्ये कातवरे यांचं 42,500 रुपयांचं नुकसान झालंय। माधुरी कातवरे यांनी करवीर पोलिसात या घरफोडीची तक्रार दाखल केली आहे। 25 जून ते 29 जुलै या कालावधीत ही घरफोडी झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून या प्रकरणी शिंगणापुरातील प्रसाद मिसाळ, साहिल चौगले यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या प्रकरणी पुढील तपास करवीर पोलीस करतायत।